मंडळी, आज मी तुम्हाला ताज्या स्ट्रॉबेरीपासून वर्षभर टिकणारं सरबत बनवून दाखवणार आहे. तर हे सरबत तुम्ही वर्षभर स्टोर करून ठेवू शकता. तर इथे मी 1 किलो स्ट्रॉबेरी आणलेली होती, म्हणजे मिळाली होती माझ्या मुलाला. आणि ती आता आपल्याला एका बाउलमध्ये पाणी टाकायचं, त्यामध्ये 1 चमचाभर मीठ टाकायचं आणि त्यानंतर स्ट्रॉबेरीचे देठं सगळे काढून टाकायचे आणि पाण्यामध्ये चांगले धुवून घ्यायचे आहे. 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला ही स्ट्रॉबेरी अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे सुरीने. त्यावर काही खराब वगैरे असेल तर ती बाजूला काढून टाकायची आणि त्याच्या देठाचा भाग पण आपल्याला काढून टाकायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला 1 किलोसाठी पाऊण किलो साखर टाकायची आहे, म्हणजे 1.5 वाटी साखर टाकलेली आहे. तर हे मिश्रण आपल्याला मिक्स करून आपल्याला 2 ते 3 तास असंच ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर त्याला भरपूर असं साखरेला पाणी सुटतं आणि स्ट्रॉबेरीलासुद्धा भरपूर पाणी असताना तर ते असं साखर मेल्ट होते, त्यानंतर असं पाणी सुटतं. त्यानंतर आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅसवर आपल्याला फास्ट गॅसवर आधी उकळून घ्यायचं आहे आणि 7 ते 8 मिनटं आपल्याला ही स्ट्रॉबेरी शिजवून घ्यायची आहे. तर दळायचीसुद्धा गरज नाही. अशा प्रकारे तुम्ही याचं सरबत काढू शकता. तर 7 ते 8 मिनटं झालेले आहे आणि बघायचं आहे आपल्याला ही शिजली आहे की नाही. तर इथे बघा, हाताला असं चिटकून बघायचं, तर असा थोडीशी तार तुटली पाहिजे, म्हणजे आपली स्ट्रॉबेरीचा पाक बरोबर तयार झालेला आहे. त्यानंतर एका चाळणीमध्ये काढून आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि गाळलेला वरती जो पल्प राहणार आहे, म्हणजे जो चोथा राहतो ना, तो सुद्धा फेकून न देता त्याची मी दुसरी रेसिपी बनवलेली आहे. तर त्यासाठी तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा. तर आता ह्या सरबतमध्ये आपल्याला लिंब टाकून घ्यायचे आहे. तर त्यासाठी इथे मी 5 लिंब घेतलेले आहे. तर चांगले रसरशीत लिंब घ्यायचे आहे. त्याचा ज्यूस काढून घेतला आहे. तर अर्धी वाटी आपला इथे ज्यूस निघालेला आहे. तो चाळणीने आपल्याला गाळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं आहे. त्याने सरबत पण जास्त दिवस टिकेल आणि टेस्ट पण चांगली लागते. आणि 1 चमचा मी इथे चाट मसाला टाकून घेतलेला आहे. तर हे मिश्रण आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुठल्याही एअरटाईट बरणीत किंवा काचेच्या बरणीत तुम्ही हे भरून ठेवू शकता. पण फक्त बॉटल मात्र ओली राहिली नाही पाहिजे. जर ओली राहिली तर सरबत खराब होईल. तर आता इथे मी तुम्हाला बनवून दाखवते. तर एक चमचा एक ग्लासामध्ये टाकायचा आहे. तर चहाचा चमचा, आपला पोह्याचा चमचा म्हणाल तर 4 चमचे, आणि त्यामध्ये आपल्याला थंड पाणी टाकून लगेचच प्यायचं आहे. त्यामध्ये बर्फही टाकू शकता तुम्ही, सब्जा टाकू शकता. तर अशा प्रकारे आपलं हे वर्षभर टिकणारं स्ट्रॉबेरीचं सरबत तयार झालेलं आहे. तर कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.